नमस्ते फ्रेंड्स, आज आपण रवा आंबा लाडू बनवतोय। दिसायला जितके आकर्षक दिसत आहेत ना, तितकेच भन्नाट असे चवीचे हे रवा आंबा लाडू बनवून तयार होतात। टेक्स्चर तर तुम्ही इथे पाहू शकताय, मस्त दाणेदार असे मऊसूद आपले हे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत। पाकातले हे आपण आज आंबा रवा लाडू बनवतोय। महिना ते 1.5 महिना असे हे लाडू आरामशीर टिकतात, कारण आपण हे लाडू पाकामध्ये बनवलेले आहेत। शिवाय आंबा देखील आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे ना लाडू खराब होण्याची अजिबातच शक्यता नाही आहे। तुमची मुलं जर का हॉस्टेलवरती असतील किंवा बाहेरगावी तुम्ही प्रवासाला कुठे जाताय, तर तुम्ही हा पदार्थ नक्की तयार करून सोबत घेऊन जाऊ शकता। सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे मुलांची एक फरमाईश तर चालूच राहते, त्यामुळे त्यांना सुद्धा खाऊ म्हणून तुम्ही हे लाडू बनवून घेऊ शकता। पाक बनवण्याची अगदी खास ट्रिक मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेली आहे, त्यामुळे पाक चुकण्याची तर अजिबातच शक्यता नाही आहे। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला। सोबतच तुम्ही जर का आजपर्यंत हे लाडू बनवले नसतील तर नक्की तयार करून पहा। चला तर पटकन सुरुवात करूयात। हे लाडू बनवण्यासाठी इथे मी वजनी आणि वाटीचं असं दोन्ही प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे परफेक्टच लाडू बनणार, अजिबात चुकणार नाही। तर इथे आपण रवा घेताना शक्यतो बारीकच घ्यायचा आहे। कधी पण लाडू वगैरे बनवतो ना, तर त्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे। जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतला तरी पण चालेल, आणि त्यानंतर मात्र सुजीच्या चाळणीने म्हणजे 0 नंबरच्या चाळणीने तो रवा चाळून घ्यायचा आहे। आता इथे 180 आणि 180 ग्रॅम असा इथे आपण सुरुवातीला रवा मोजणार आहोत आणि त्यानंतर 200 ग्रॅम। वाटीचंही प्रमाण सांगता यावं यासाठी इथे मी वाटीमध्ये असा हा रवा मोजून घेतलेला आहे। तर 3 वाट्या इथे बरोबर आपला रवा भरलेला आहे, म्हणजे इथे मी 550 ग्रॅम असा रवा घेतलेला आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये मोजायला गेलो ना, तर तुमच्या घरातील कोणतंही एखादं भांडं फिक्स करायचं आहे, म्हणजे वाटी घ्या किंवा ग्लास घ्या किंवा मग एखादं बाऊल वगैरे घेतलं तरी पण चालेल, आणि त्याच भांड्याने पुढील सगळं साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे। तर साधारण 3 वाट्या इथे मी रवा घेतलेला आहे, म्हणजे 550 ग्रॅम रवा इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर आपण 550 ग्रॅम रव्यासाठी किंवा 3 वाटी रव्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। 200 ते 250 ग्रॅम तुम्ही इथे साखर वापरायची आहे। तुम्ही जर का जास्त गोड खात असाल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी पण चालेल, पण एवढ्या साखरेच्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट लाडू हे गोड होतात। त्यापेक्षा जास्त तुम्ही गोड खात असाल तर मात्र प्रमाण वाढवा। आता इथे तुपाचंही प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे। पाऊण वाटी असं आपल्याला इथे तूप वापरायचं आहे, म्हणजे 125 ml आपल्याला इथे तूप वापरायचं आहे। इथे मला रव्याचं जाड थोडंसं टेक्स्चर वाटत आहे, त्यामुळे ना तो रवा मी मिक्सरमध्ये एकदा बारीक फिरवून घेते, म्हणजे लाडू इथे मऊसूद असे बनवून तयार होतील आणि खाताना सुद्धा ते खूप जास्त कचकच लागणार नाही, म्हणून इथे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। आता आपण जिथे सुरुवातीला तूप मोजून घेतलं होतं 125 ml म्हणजेच पाऊण वाटी, तर त्या वाटीने इथे आपण जाड तळाच्या कढईमध्ये असं तूप घालून घ्यायचं आहे। शक्यतो जाड तळाची अशी कढई घ्यायची आहे, म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जाईल, खाली करपणार नाही, तर एवढी काळजी नक्की घ्यायची आहे। आणि बारीक करून घेतलेला सर्वच रवा आपण या कढईमध्ये एकदमच घालून घ्यायचा आहे। सुरुवातीपासून गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे, आणि स्लो गॅसवरती आपल्याला हा सर्व रवा अगदी मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। त्यापेक्षा जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही, नाहीतर मग लाडूचा रंगही बदलतो। 10 ते 12 मिनिटांमध्ये रवा अगदी व्यवस्थित भाजून तयार होतो, त्यापेक्षा जास्त भाजायचा नाही। अगदीच कमी गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। सतत हलवत एकसारख्या रंगावरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तळापासून भाजायचा, म्हणजे तो एकसारखा भाजला देखील जातो। आता रवा भाजला हे कसं ओळखायचं, तर खूप छान सुगंध रवा भाजताना घरभर पसरतो, तुपाचाही सुगंध पसरतो आणि हलकासा रंग बदललेला आहे, तुम्ही इथे पाहू शकताय। जवळून तुम्हाला इथे मी टेक्स्चर दाखवते रवा भाजलेलं, हलकासा छान फुलला देखील आहे रवा, आणि गव्हाळ रंगावरती इथे आपण हा रवा भाजून घेतलेला आहे। मस्तच तूप आणि रव्याचं अगदी परफेक्ट प्रमाण जुळून आल्यामुळे टेक्स्चर तर पहा ना, काय मस्त असंच आलेलं आहे रव्याला। आणि असाच हा रवा भाजला गेला ना की लाडूसुद्धा अगदी मस्त दाणेदार असे बनवून तयार होतात, चिकट चिवट असे बनत नाहीत। चला तर रवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पुढची तयारी करूयात। सेम जाड तळाच्या कढईमध्ये इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत, त्यामुळे इथे मी तीच कढई वापरलेली आहे। ज्या वाटीने आपण सुरुवातीला रवा मोजला त्याच वाटीने इथे 1 वाटी साखर घालायची आहे, आणि 1 वाटी आपल्याला इथे आंब्याचा असा गर घालायचा आहे। पाण्याच्या ऐवजी आपण इथे आंब्याचा गर वापरलेला आहे, आणि आंब्याच्या या गरामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। साखर विरघळेपर्यंत सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम टू फास्ट ठेवली तरी पण चालणार आहे।
मीडियम गॅसवरती इथे मी साखर पूर्णपणे विरघळवून घेतलेली आहे. एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच खूप जास्तही पाक इथे शिजवायचा नाही आहे. अगदी अचूक पाक कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपण यामध्ये आंबा घातलेला आहे ना, तर त्यामुळे आंबा देखील शिजवून निघणार आहे. म्हणजे लाडू तर अजिबातच खराब होणार नाही आहे आणि ते महिना ते 1.5 महिना आरामशीर टिकणार आहेत. रंग तुम्ही इथे पाहू शकताय आंब्यामुळे काय मस्त असा आलेला आहे पाकाला. इथे मी अजिबात कोणत्याच प्रकारचा फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे आणि तुम्हीसुद्धा वापरू नका, ते अजिबात चांगलं नसतं. प्लेटमध्ये असे काही पाकाचे थेंब काढून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. म्हणजे आपल्याला परफेक्ट इथे पाकाचा अंदाज येतो. गरम गरम असतानाच चेक करायचं नाही, म्हणजे पाक समजत नाही झाला आहे की नाही ते. थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट इथे कळतो आपल्याला. एक तार अशी आली पाहिजे आणि अशाच पद्धतीचा इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्तही पाक शिजवायचा नाही, कडक करायचा नाही, जेणेकरून लाडू इथे कडक होतील. 10 ते 12 मिनिटांमध्ये सुद्धा आहे ना पाक इथे बनू लागतो. त्यामुळे मध्ये मध्ये 2-2 मिनिटाला तुम्ही सतत असं चेक करत राहायचं आहे. पाक पुढे जाऊ द्यायचा नाही. आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडासा हा पाक जो आहे ना तो थंड करून घ्यायचा आहे. खूप जास्त थंडही करायचा नाही, कोमट असा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, की गरम गरम जर का रवा पाकात घातला ना, तर लाडू इथे चिकट बनू शकतात. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची आहे की थोडासा पाक आहे ना, थोडासा हलकासा थंड होऊ द्या, कोमट होऊ द्या आणि मगच यामध्ये रवा असा घालून घ्यायचा आहे. दाणेदार असे मस्त टेक्स्चरचे लाडू इथे बनून तयार होतात. सांगितल्याप्रमाणे सर्वच टिप्सचा अगदी परफेक्ट इथे वापर करायचा आहे. प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी आणि वाटी असं दोन्हीही देणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. कलथाच्या मदतीने रवा आणि पाक अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा ते पाऊण तास असाच हा रवा बाजूला झाकण ठेवून द्यायचा आहे. फॅन खाली ठेवायचं नाही, किचनच्या ओट्यावरती ठेवून त्या नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवायचं आहे. फॅन वगैरे चालू करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. यावरती झाकण ठेवून रवा असाच या पाकामध्ये मुरू द्यायचा आहे. म्हणजे तो छान फुलतो देखील आणि लाडूसुद्धा अगदी मस्त असे बनून तयार होतात. अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही इथे पाहू शकताय रवा किती छान फुलून तयार झालेला आहे. मस्तच आणि अगदी अचूक इथे आपला हा जो रवा आहे ना, तो मस्त असा लाडू बनवण्यासाठी बनवून तयार झालेला आहे. त्यामुळेच आहे ना, पाकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे रवा छान मुरू द्यायचा अर्धा ते पाऊण तास. गरम गरम लगेचच लाडू वळायचे नाहीत. हातांना सहन होईल इतपत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला जसे लहान आवडत आहेत, मोठे आवडत आहेत, त्या आकारामध्ये तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता. लाडूला इथे डेकोरेशन म्हणून मी पिस्त्याचे काही काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदाम घ्या किंवा मग काजू किंवा मनुके असं काहीही वापरलं तरी पण चालणार आहे. किंवा मग सर्वच ड्रायफ्रूटचे बारीक बारीक चॉप करून तुम्ही जर का तुपामध्ये तळून घेतले थोडेसे आणि ते मिश्रणामध्ये सुद्धा डायरेक्ट जरी घातले ना तरी पण चालणार आहे. पण मात्र ते जे काही ड्रायफ्रूट तुम्ही घ्याल ना, तर ते तुपावरती हलकेसे परतून घ्या, जेणेकरून बदाम आणि जे काही ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना जाळी लागणार नाही आणि म्हणून आपले लाडूसुद्धा खवट लागणार नाही. तर एवढी इथे स्टेप लक्षात ठेवायची आहे. मस्त असे गोल गरगरीत इथे लाडू बनवून तयार होतात. तुम्ही इथे पाहू शकताय. तुपाचंही अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. तुमच्याकडे जर का रव्याच्या क्वालिटीवरती कधी कधी काय होतं ना, की लाडू फसतात. म्हणजे काय होतं की पाक पुढे जातो. अशा वेळेला काय करायचं की थोडंसं पाणी घालून पाक पुन्हा इथे शिजवून घ्यायचा आहे. पाक जर का पातळ झाला, तुम्हाला वाटलं की रवा कमी पडला, तर यावेळेला तुम्ही काय करायचं की फक्त जो काही रवा आहे ना, कोरडाच असा हलकासा अर्धी वाटीचा रवा घ्या आणि तो भाजवून या मिश्रणामध्ये ॲड करा. म्हणजे अगदी परफेक्ट इथे हे प्रमाण जमून जातं. त्यामुळे ना सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या नक्कीच कामी येणार आहेत. आणि तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आंब्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय लाडूला टेक्स्चर काय भन्नाट असंच आलेलं आहे. चव तर तुम्हाला कायच सांगू, अप्रतिम अशा ह्या चवीचे हे आंबा रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही असे हे लाडू मुलांसाठी नक्की तयार करून पहा. पाकाचं आणि रव्याचं अगदी परफेक्ट प्रमाण जमून आल्यामुळे लाडू तर अतिशय मऊसूत असेच बनवून तयार होतात. अगदी वयस्कर व्यक्ती ते लहान मूलसुद्धा हे लाडू खाऊ शकतं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयाच अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.